नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मस्तपैकी ही वांग्याचं भरीत बनवणार आहे। मला खूप दिवसांनी मी वांग बघत होते, पण मला चांगले भेटले नव्हते। आज चांगले भेटलेले आहे म्हणून मी आज भरीत बनवणार आहे। त्यासाठी ही मी घेतलेलं साहित्य, ते वांग एक आहे, एकदम मस्तपैकी साफ करून घेतलेलं आहे। थोडंसं हे घरचं माझं तिखट आहे, हे मीठ आहे, हे आपल्याला लागेल तसं तेल वापरायचं। हे 2 कांदे मी चिरल्यानंतर आपणास दाखवणार आहे आणि थोडंसं लसूण घेतलेले, ह्यातील कोथिंबीर कापून धुवून स्वच्छ करून मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। आता मी हे वांग्याची प्रोसिजर आपणास दाखवते। वांग हे मी थोडंसं ह्याला तेल लावून घेणार आहे। तेल लावल्यानंतर आपण ह्याला असे बारीक 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 असे लवकर भाजावं आणि ह्यामध्ये भाजून एकदम मऊसूद व्हावं म्हणून ह्याच्या सुरीने मी मोठमोठे असे ह्याला चीर पाडून घेते। आणि ह्यामध्ये मी हे चिरीमध्ये मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं 1-2 लसूणच्या पाकळ्या घालणार आहे। माझं लसूणचा वास ह्याच्यामध्ये चांगला येतो, त्याच्यासाठी मला हे थोडंसं चिरावं लागणार आहे। हे भाजलेलं लसूण खायला खूप मजा येते म्हणून मी 2-3 जागेवरच हे लसूण घातलेलं आहे। आता मी हे गॅसकडे जाते। हे गरम करण्यासाठी मी ठेवलेले आहे, ह्याच्यावर मी वांगे आता मस्तपैकी भाजून घेते। हे वांग ताजं भेटल्यामुळे लवकर भाजलं जाईल। हे बघा माझं वांग मस्त शिजलंय बघा, ही पुरी सुरी जाते। मी आता हे काढून घेते, उकलायला लागलेलं आहे माझं वांग, पूर्ण शिजलेलं आहे। मी आता ह्या प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवते आणि कांदा कापून घेते। आता मी वांग्याचं हे एकदम भाजून घेतलेलं वांग्याचं मी हे वरचं कवर सगळं काढून घेते। हे माझं वांग मस्तपैकी भाजून झालेलं आहे। वरच्या साली पण मी काढलेले आहे, थोडीशी राहिले तर इतकं काय होत नाही, पण काढून घेतलेलं आहे। लाल तिखट मी आता ह्याच्यामध्ये घालते। हे लाल तिखट आमचं घरचं असल्यामुळे ह्याला तेलाच्या सगळ्या गाठी आहेत। हे आपल्याला थोड्या वेळानं मी हातानंच फोडून दाखवते। हे मीठ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। हे सगळं प्रोसिजर मी एकसारखं करणार आहे। त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेला थोडासा लसूण बी घालायचा, म्हणजे लसूणचा वास छान येतो। हे सगळं आपण आता हातानेच मिक्स करायचं, म्हणजे एकसारखं होत असतं। हे सगळं तिखट मीठ घालून मी हे एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपलं थोडंसं कुठं तरी असं राहिलं असलं तर ते आता शिजताना एकदम मऊसूद होत असतं वांग। मी त्याच्यामध्ये गॅसमध्ये कढईमध्ये तेल घालते। तेलामध्ये थोडी कोथिंबीर पडलेली आहे। आता हे तेल जरा कडल्यानंतर गॅस फास्टच ठेवायचा। थोडंसं जिरं मी घालते त्याच्यामध्ये। नंतर तेल कडल्यानंतर जिरं कडल्यानंतर हे आपण घेतलेला कांदा घालूया। कांदा मस्तपैकी लाल व्हायला लागलेला आहे। कांदा मस्तपैकी लाल झालेला आहे। आता मी हे मिक्स मस्तपैकी करून घेतलेलं वांग कांद्यामध्ये घालते आणि ही लसूण बारीक बारीक चिरून घेतलेला ही मी वरून थोडासा घालते आणि ही कोथिंबीर चिरून घेतलेली। कोथिंबीरमुळे खायला एकदम छान वाटत असतं।
ते ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती सगळ्या बरोबर खायला एकदम छान वाटत असतं. एकदम खायला खूप 1ची 2 भाकरी आपण खाऊ शकतो. इतकं छान ते लागत असतं. बघा किती छान भरीत माझं झालेलं आहे. आता ह्याच्यावर 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून घेते. ते मी सगळं मस्तपैकी मिसळून घेतलेले आहे. आता ह्याच्यावर झाकण घालून मी 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवते आणि झाल्यानंतर मग सगळं आपल्याला दाखवते. 5 मिनिट हे ठेवलेलं होतं बघा मस्तपैकी कसं शिजलेलं आहे. आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आता हे ज्वारीची भाकरी मी करून नंतर आपलं दाखवते. हे मी मस्तपैकी एकदम मस्त वांग भेटलं होतं त्याचं मी भरीत बनवलेलं आहे. हे भरीत खाण्यास एकदम मस्त आणि चांगलं चवदार लागत असतं. हे भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर कशाबरोबर बी आपण खाऊ शकता. आणि एक वेळ तुम्ही नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. बघितला लाईक करा. बघितल्यानंतर जाऊ नका लाईक केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय. थँक्यू.